वाटेतच आम्हाला प्रतिभालाजी मंदिर लागले. म्हटलं चला मग दर्शन घेऊयात म्हणून आम्ही मंदिरामध्ये आलो दर्शन घेण्यासाठी. मंदिर खूप भव्य आणि मोठं होतं. मी तर पहिल्यांदाच आली होती. मग आम्ही दर्शन घेतलं, थोडेफार फोटोज वगैरे काढले आणि निघालो नेक्स्ट लोकेशनला. म्हटलं चला 2-4 फोटोज तर काढून घ्या म्हणून फोटो काढायला. खूप मस्त नजारा होता. आकाशाने वाटत होतं पाहतच राहू मस्त. थांबून जमत जाईल कारण आपल्याला खूप लांब जायचं. चल हा गोष्ट साताऱ्याजवळ आल्याबरोबरच पाऊस सुरू झाला. आम्ही आलो होतो पावसाळ्यामध्ये. पण इकडे पावसाळ्यामध्ये खूप मस्त वाटत होतं. सगळीकडे फक्त हिरवळ होती. डोंगर ते सगळं भारी वाटत होतं. पाचगणीमध्ये येईपर्यंत तर आम्ही पूर्ण भिजून गेलो होतो आणि आमची रूम पाचगणीमध्येच होती. सगळे भिजलेलो आम्ही रूमवर पोहोचलो होतो. मग काय रूमवर आल्यावरती कपडे बदलले आणि आता म्हटलं चला बाहेर फिरून येऊया. रूम तशी आमची खूप मस्त होती. खूप भूक लागली होती. म्हटलं काहीतरी खाऊया. मग आम्ही वडापाव आणि चहा घेतला. इतक्या थंड वातावरणामध्ये चहा पिण्याची तर मज्जाच वेगळी होती. आता आम्ही एक पॉईंट बघायला सुरुवात केली. तर आम्ही फर्स्ट पॉईंटला आलो होतो. हा होता पारसी पॉईंट आणि इथे पण खूप पाऊस चालू होता. ट्रॅव्हलिंगमुळे आम्ही खूप दमलो होतो म्हणून आम्ही आज हा एकच पॉईंट बघायचं ठरवलं होतं आणि आम्ही मग आता रूमला जाणार होतो. कारण आज म्हणजे उद्या माझा बर्थडे होता. आज आम्ही 12 वाजता केक कटिंग करणार होतो. सो आज आम्ही एकच पॉईंट केला. मग काय रात्री मस्तपैकी केक कट केला. बर्थडे साठी आहोने खूप छान डेकोरेशन केलं होतं. बलून्स वगैरे आणले होते. मी खूप खुश होते कारण माझा बर्थडे ह्या वर्षी त्यांनी खूप मस्त सेलिब्रेट केला होता आणि लग्नानंतरचा हा आमचा पहिला बर्थडे होता जो आम्ही बाहेर सेलिब्रेट केला होता. सकाळी मस्तपैकी रेडी होऊन आम्ही निघालो होतो आता पुढील पॉइंट बघण्यासाठी. सो पाऊस इकडे आत्ताच उघडला होता, नाही तर कंटिन्यू पाऊस चालू होता. तरी तसं थोडा थोडा येतच होता पण बरा होता तसं. रस्त्यावरती तर खूप धुकं पसरलेलं होतं.
समोरचा तो रोडही दिसत नव्हता. काही काही ठिकाणी तसं कमी होतं, पण काही ठिकाणी खूप दाट धुकं होतं. असं एकदम जंगलात गेल्यासारखं काही दिसत नव्हतं समोरचं. मग काही थोडं पुढे गेलो आणि पाऊस झाला सुरू. मग काही रेनकोट वगैरे घातलं आणि निघालो. म्हटलं आता काही पावसामध्ये तर सगळा मेकअप धुवून जाणार. मेकअप करून काही फायदाच नाही झाला. खूप पाऊस कंटिन्यू येत होता, थोडा थोडा चालूच होता. पावसात भिजण्याचा मात्र मनसोक्त आनंद घेतला, कारण इकडचं वातावरणच एवढं भारी होतं की पावसात भिजण्याचं काहीच वाटत नव्हतं. खूप मस्त वाटत होतं. आम्ही आलो होतो आता गन्ना लेकमध्ये आणि आम्ही इथे हॉर्स रायडिंग केली. खरं तर हॉर्सवरती बसायला खूप भीती वाटत होती, परंतु बसलो शेवटी. म्हटलं काय फोटोज वगैरे काढायचे तर आपल्याला, व्हिडिओज काढायचे तर म्हटलं बसावं तर लागणारच ना. नंतर आम्ही बोट रायडिंगसाठी गेलो, पण पाऊस आला म्हणून बोट रायडिंग त्यांनी बंद केली होती. पाऊस कंटिन्यू चालूच होता म्हणून आम्ही थोडंसं साईडला थांबलो आणि म्हटलं फोटो ते काढून घ्यावे तोपर्यंत. पाऊस काही उघडे ना म्हणून आम्ही चाललो होतो मग नेक्स्ट लोकेशनला. आता आम्ही महाबळेश्वर मंदिराकडे चाललो होतो, पण इकडे तर खूप असं घनदाट जंगल होतं. एक रस्ता होता मध्ये, खूप धुकं पाऊस होता. खूप भीती वाटत होती. गाड्या पण इकडे कमी दिसत होत्या, जास्त कोणी दिसतही नव्हतं. त्यात आम्ही दोघेच होतो फक्त. फायनली मंदिरामध्ये पोहोचलो आणि दर्शन घेतले. आणि नंतर पंचगंगा मंदिरामध्ये आलो. हे मंदिर पण खूप मस्त होतं. आतमध्ये तर खूप काही पाहण्यासारखं होतं. सगळं जुन्या काळातील होतं यामध्ये. आणि तिथून आता सावित्री पॉइंट बघायलाच निघालो. इकडे पण तेच होतं सगळं. खूप सारं धुकं, पाऊस, घनदाट जंगल. रस्त्यावरती कोणी दिसतही नव्हतं, तर कोणीतरी दिसायचं म्हणून थोडीशी भीती वाटायची, पण मज्जा पण येत होती तशी. वाटेतच जाताना आम्हाला माकडांचे दर्शन झाले. ते खूप सारी माकडं होती. ती नुसती इकडे तिकडे फिरत होती, नुसतं कोणाकडे काय काय नाही बघत होती. आता आम्ही सावित्री पॉइंटला आलो होतो आणि इथे खूप असं अंधार अंधार दिसत होता.
त्यानंतर आम्ही आता इको पॉइंटला आलोय आणि इथे खूप भारी वाटत होतं. इथे म्हणतात की आपण जर बोललो तर तोच रिटर्न आपल्याला आवाज ऐकायला येतो. इथूनच एलिफंट हेड पॉइंट दिसतो, परंतु धुकं असल्यामुळे समोरचं काहीच दिसत नव्हतं, त्यामुळे तो पॉइंट आपल्याला काही पाहता नाही आला. त्यानंतर आम्ही आलो मॅप्रो गार्डनला. आम्ही इथे सकाळी लवकर आल्यामुळे इथे गर्दी जरा कमी होती. इथली स्पेशल आम्ही स्ट्रॉबेरी शेक विथ आईस्क्रीम ऑर्डर केलेली. ती खूप टेस्टी आहे म्हणतात. म्हटलं चला पाहूया कशी आहे तर. नंतर आम्ही त्यांच्या फॅक्टरीमध्ये आलो. इथे खूप सारे चॉकलेट्स, खाकरा, खूप सारे व्हरायटीज होत्या. खूप प्रकारची चॉकलेट्स होती आणि इथे आम्ही खाकरा पाहत होतो. सो इथे खूप सारे डिफरंट टेस्ट होते. सो अहो कन्फ्यूज होत होते की कोणता घेऊ म्हणून. इथे तर प्रत्येक आयटम टेस्टिंगला देत होते. सगळं टेस्ट करता येत होतं. आम्ही तर 2-3 वेळेस टेस्ट केलं. आमच्या आहोंचं तर पोटच भरत नव्हतं टेस्ट करून करून. सारखे टेस्टिंगसाठी जायचे. बघा कशी पीत आहेत.